तर जय शिवराय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर मी आणि माझा मित्र निघालो होतो. आज आम्ही निघालो रांजणगाव तुळापूरला जाण्यासाठी. तर मग जाताना रस्त्यानं मजा करत गेलो. तर मग आम्ही पोहोचलो तुळापूरला. तेच म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराजांचा समाधी घेऊन मग गेलो आम्ही. मग गाडी पार्किंगला लावली, तिथून आत गेलो. मग तिथून आत जाताच मग आपल्याला बाबाने तिथल्या पावती फाडायला लावली. मग पावती घेतली आपण तिथून. मग निघालो मधामध्ये दर्शनासाठी. मग तिथून निघालो आम्ही मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी. मग मंदिरात गेलो. मग मंदिरामध्ये गेलो मी. मग महादेवाचं दर्शन घेतलं. महादेवाचं दर्शन करून मग मी बाहेर आलो. मग आता आमचा विजूभाऊ गेला. विजूभाऊनं दर्शन केलं. गणपती बाप्पा आले. मग गणपती बाप्पाचे थोडी व्हिडिओ घेतली. मग निघालो तिथून बाहेर. मग आम्ही गेलो, मी आणि विजूभाऊ तिथून मग महाराजाच्या समाधीकडे. महाराजाच्या समाधीजवळ गेलो. महाराजांच्या समाधीजवळ गेलो. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आपल्याला एवढा आनंद झाला की मग मी बाहेर आलो. मग आपला विजूभाऊ गेला मधामध्ये. विजूभाऊने महाराजांचं दर्शन घेतलं. विजूभाऊनं दर्शन करून विजूभाऊ पण बाहेर येऊन वाचलो. त्रिवेणी संगम पाहिला. तिथून त्रिवेणी संगम बघून मग आम्ही निघालो इकडे समोर. मग तिथं थोडा वेळ थांबलो आम्ही. थोडा वेळ थांबून मग तिथून निघालो परत तिकडे. मग तिथून निघालो आम्ही आळंदीला जाण्यासाठी. मग जाता विजूभाऊचा एक शूट घेतला आम्ही तिथं. जात मग आम्ही निघालो आळंदीला जाण्यासाठी. मग तिथून जाता मग आम्ही पोहोचलो आळंदीमध्ये. मग काय आळंदीत जाता आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन झाले. मग गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो समोर. मी आणि विजूभाऊ पोहोचलो तिथं. मग इंद्रायणीचं दर्शन घेतलं. इंद्रायणीचं दर्शन घेऊन मग आम्ही निघालो तिथून. मग मी आणि विजूभाऊ गेलो मंदिराकडे. मंदिराकडे जाताना प्रसाद खायला खाल्ला. चलो मग काय आम्ही तिथून निघालो मंदिराकडे. मंदिरामध्ये गेलो. मग आपल्याला तिथून जातानाच मंदिराचं दर्शन झालं. मंदिराचं दर्शन घेतलं आम्ही. मग तिथं बेल फुल ठेवलं देवाला. फुल आम्ही निघालो तिथून. मग तिथून जातो आम्ही. मग तिथं डिस्प्लेवर तुकाराम महाराजांचं दर्शन होत होतं. मग बघितलं आम्ही तिथून. समोर निघालो तिथून मी आणि विजूभाऊ. मग तिथून थोडं समोर गेलो. मग मंदिरामध्ये फुल तेटलो. मग तिथून अजून थोडं समोर गेलो की तुकाराम महाराजाच्या मंदिरामध्ये गेलो. तुकाराम महाराजाच्या मंदिरामध्ये बेलफुल ठेवून आम्ही मग अजून परत बाहेर निघालो. मग आम्ही निघालो तिथून पुण्याला जाण्यासाठी. मग बघा पुण्याचं वातावरण कसं आहे, एकच नंबर. तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला, छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई, अपराध किती झाले. मग आम्ही तिथून निघालो रांजणगावला येण्यासाठी. मग येता वातावरण बघत मी आणि विजूभाऊ निघालो रांजणगावला. मग आपण आता भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.